हरिओम. मी वर्षा वीरा कुलकर्णी, जालना उपासना केंद्र. सद्गुरू श्री अनिरुद्ध बापूंनी श्रद्धावानांसाठी पंचशील परीक्षेचे आयोजन केले हे साऱ्यांनाच माहीत आहे. अशीच पंचशील परीक्षा मी एकदा दिली. असे करता करता जवळजवळ 9-10 परीक्षेत मला ट्रॉफी मिळाली आणि एक 11व्या ट्रॉफीच्या वेळेस मात्र मला एक जबरदस्त अनुभव आला आणि तो म्हणजे असा की बक्षीस घ्यायला आपल्याला जायचं तर आपण आपल्या आई बाबाला आणि सासूबाईंना घेऊन जाऊ, कारण या म्हाताऱ्या माणसांना तरी ह्या साऱ्या गोष्टी जवळून कोण दाखवाल असं मला सारखं वाटत होतं. म्हणून मी आणि माझ्या मिस्टरांनी नियोजन केलं की आपण गाडी करूनच मुंबईला जायचं. असं करता करता बक्षिसाचा दिवस उगवला. साऱ्यांच्या मनात एकच गोष्ट होती की आता उद्या आपल्याला बापू पाहायला मिळतील. या हेतूने मी माझ्या आईवडिलांना आणि सासूबाईंना घेऊन निघाली. गाडी केली आणि मुंबईला आम्ही दुसऱ्या दिवशी सकाळी पोहोचलो. तिथे गेल्यानंतर लक्ष्मी मंदिर पाहण्याचा हेवा सुटला आणि ते मंदिर पाहण्यासाठी आपण लोकलनी जावं असं सारखं मनात वाटत होतं, पण हिंमतही होत नव्हती. काय करावं सुचेना. मग शेवटी निर्णय घेतला की चला, लोकलनी गेल्याशिवाय तर हे महालक्ष्मी मंदिर आपल्याला पाहायला भेटणारही नाही. थोड्याच वेळात निर्णय घेतला आणि लोकलनी जायचं ठरवलं. तितक्यात लोकल आली. आल्यानंतर आम्ही दोघेही लोकलमध्ये बसलो. माझ्या पाठोपाठ माझ्या घरची सगळी मंडळी म्हणजेच आई वडील सासूबाई मुलगी हे सारे एका मागोमाग चढत होते आणि चढता चढता अचानक ट्रेनने वेग घेतला. तेव्हा माझी आई स्वतः एक पाय लोकलमध्ये आणि दुसरा पाय बाहेर अशा अवस्थेत ट्रेन खूप जोरात धावत सुटली म्हणून ती मागेच पडली. अर्थात ट्रेन इतकी जोरात होती की ती आम्हाला दिसेनाशी झाली की आई नेमकी कुठे पडली. अशा परिस्थितीत मी आणि माझे मिस्टर दोघेही आतमध्ये होतो. तेव्हा एक उंचपुरा माणूस त्याने मला खूप समजावलं की बहन जी, तुम्हारी माँ अच्छी है, उसको कुछ नहीं हुआ, आप रो मत. शेवटी मनोमन प्रार्थना केली की हे बापूराया, आता हे सारं काही तूच निभव. असं म्हणून आम्ही तिथे जाऊन पोहोचलो आणि नंतर थोड्या वेळाने पुन्हा फोन लावला की आता तुम्ही दुसऱ्या लोकलनी इथे परत या. पण यांच्या मित्रांनी सांगितलं की आईच्या पायातली एक चप्पलही पडली आणि तिच्या हाताला चांगलंच खरचटलं. हे सारं थोड्यावर निभावलं, पण आई मात्र सुरक्षित होती, तिला काही झालं नव्हतं. आणि मग अर्ध्या तासानंतर सारे जण तिथे परतले. परतल्यानंतर बापूंच्या पंचशील परीक्षेच्या बक्षिसाच्या आधीच बापूंनी मला हे खूप मोठं बक्षीस दिलं होतं. या एवढ्या मोठ्या संकटातून माझ्या आईला वाचवलं होतं. पण जेव्हा माझी आई मात्र खाली पडली तेव्हा तिलाही जणू काही बापूंनी अलगद उचलले होते. तो म्हटला, अम्मा जी, आपको कुछ नहीं हुआ, आप अच्छे हो, घबराओ मत, मैं तुम्हारे साथ हूँ. असं म्हटलं आणि नंतर ते बापूच होते, कारण ते गृहस्थ थोड्याच वेळाने दिसेनासे झाले. हा सारा प्रकार आईने जेव्हा आम्हाला सांगितला तेव्हा अगदी आमच्या अंगावर शहारे आले. बापूराया, खरंच तू सारं सोडून तुझ्या लेकराकडे धावलास आणि हेच मला तू सगळ्यात मोठं बक्षीस दिलं. असे करता करता संध्याकाळ झाली आणि मग पंचशील परीक्षेचा बक्षीस वितरण समारंभ सुरू झाला. तो पाहता पाहता वेळ कसा गेला कळलेच नाही. पंचशील परीक्षेची ट्रॉफी घेतली आणि एका बक्षिसासोबत मला आज माझ्या बापूने 2 बक्षिसं दिली. याचा आनंद गगनातही मावत नव्हता. आम्ही साऱ्यांनी बापूंचे आभार मानले आणि दुसऱ्या दिवशी घरी परतलो. हरिओम. श्रीराम. अंबज्ञ.
नाथ संगीत नाथ संगीत नाथ संगीत.